सकाळच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। रविवारी 1 फेब्रुवारी रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वर्ष 2026च्या अर्थसंकल्पाची घोषणा केली। शनिवारी सुनेत्रा पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ। त्या बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री। ठाण्यात मुंबईतील सर्वात मोठे त्रिमंदिर बाळकुम साकेत रोडवर उभारण्यात आले आहे। 3 दिवसांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर सुरू झालेले हे मंदिर सर्वधर्मीय एकतेचे प्रतीक मानले जाते। TWG कंपनीच्या माध्यमातून अशक्य प्राय परताव्याचे आमिष दाखवून सुमारे 1200 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आलेली या प्रकरणात ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत 3 आरोपींना अटक केली आहे। कल्याण पश्चिमेतील रामबाग परिसरात पत्नीच्या चारित्र्यावरील संशयातून 9 वर्षाच्या मुलाचा खून करणाऱ्या वडिलांना जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। दिवा रेल्वे स्थानकात सकाळच्या वेळेत प्रवासी रेल्वे रुळावर उतरून उलट दिशेने लोकलमध्ये चढत असून स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत। या प्रकरणावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। रविवारी 1 फेब्रुवारी रोजी डोंबिवली पूर्वेतील रामनगर मधील आनंद बाल भवन मध्ये गुलाबाच्या रोपांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते। देश विदेशातील एकूण सुमारे 3000हून अधिक गुलाब या प्रदर्शनात मांडण्यात आले होते। महाराष्ट्र राज्य सब ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप साठी ठाण्यातून 7 खेळाडूंची निवड। या खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकाची कमाई करत उल्लेखनीय कामगिरी केली। अशाच अपडेटेड न्यूज साठी सबस्क्राइब करा सलाम ठाणे।